तर हाय हॅलो, चला तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला आपण जे आहे तर ती छानपैकी सुरुवात करणार आहोत। तर आजचा जो आहे तर तो होता सुट्टीचा दिवस। तर फुल जो दिवस आहे तर तो गेल्यानंतर संध्याकाळचा असा काहीसा वेगळा प्लॅन होता, कारण रोजच भाजी चपाती खायचं म्हटलं की मुलं खात नाहीत किंवा हट्ट करतात। तर त्याआधी काय झालं होतं, आता नवरात्र उत्सव आहे, घटस्थापना करायची होती। तर त्यामुळे आमच्या पार्किंगला जे आहे तर ते महिला मंडळाचं अशा पद्धतीने जे डेकोरेशन आहे तर ते डेकोरेशन करायचं काम चालू होतं किंवा झालं होतं। आणि ते झाल्यानंतर आमची छान अशी होती ती वडापावची पार्टी। तर हे सगळं करून घरी आल्यानंतर स्वयंपाक जो आहे तर तो करावाच लागतो। तर तसंच खायचं होतं। तर आज खायची होती कौस्तुभला इडली आणि खायचा होता तो उत्तप्पा। तर त्यासाठी जे आहे तर ती थोडीफार तयारी चालू झाली होती। तर इथे तुम्ही गॅसची जी हालत आहे तर ती इग्नोर करा, कारण मी आता सांबारसाठी डाळ लावली होती आणि ती सगळ्या गॅसवर उतू गेलेली। तर त्यामुळे असा काहीसा जो गॅसचा लूक आहे तर तो होता। तर फायनली त्यानंतर मी आता इडली करायला जी आहे तर ती सुरुवात केली होती। कुकरमध्ये खाली आपण पाणी ठेवतोच, तर बघा तो काळा होऊ नये यासाठी तुम्ही आपलं जे लिंबू आहे तर ते अर्ध कापून किंवा मग तुम्ही वापरलेलं की जरी लिंबू असेल तर ते सालीसकट त्यामध्ये टाकायचं आहे, की जेणेकरून त्या भांड्याला ना खालून पाण्यामुळे काळपटपणा जो आहे तर तो येत नाही। तर इथे हे जे बॅटर आहे तर ते मी रेडीमेडच आणलं होतं, कारण इन्स्टंट त्याला लगेच इडली खायची होती आणि मी अगोदर भिजत वगैरे काहीच घातलं नव्हतं तर त्यासाठी। आणि ते बॅटर आणल्यानंतर त्यामध्ये फक्त मीठ टाकावं लागतं, एक्स्ट्राचं त्यामध्ये काहीच ॲड करावं लागत नाही। तर त्यामुळे माझी इथे जी आहे तर ती सगळी तयारी चालू होती। तर इडलीच्या भांड्याला जे आहे तर त्या अगोदर तेल लावून घेतलं होतं, की जेणेकरून आपण जेव्हा इडली शिजल्यावरती काढून घेतो तर तेव्हा ती खाली चिटकत नाही किंवा खालून त्याला ग्लो येतो त्यासाठी, आणि बघायला किंवा खायला सुद्धा खूप छान वाटते। तर त्याच्यासाठी ही जी धडपड असते तर ती चालूच होती। तर कौस्तुभ आणि माऊची जी घाई आहे तर ती चालूच होती, कारण खूप दिवसानंतर, कारण रोजचा टिफिन वगैरे असतो किंवा संध्याकाळचा स्वयंपाक, तर सुट्टीच्या दिवशी कधीतरीच घरी जे आहे तर ते असे पदार्थ बनले जातात। तर त्यामुळे, कारण आज खूप दमाला झालं होतं, दिवसभर ताईकडे गेले होते किंवा बाहेर, आणि बाहेरचे सुद्धा आज भरपूर सारे कामं होते। कौस्तुभचं सुद्धा हे आण ते आण किंवा त्याची एक्झाम वगैरे होती, प्रोजेक्ट वगैरेचं बरंचसं काम होतं, आणि खाली सुद्धा महिला मंडळाचा जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी गेले होते। तर खूप असं दमल्यानंतर संध्याकाळचा जो आहे तर तो साधाच बेत करायचं ठरलं होतं। तर बऱ्यापैकी आता सगळं झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या मध्ये जे यायचं काम कौस्तुभचं आहे तर ते कंटिन्यू चालूच राहतं। तर आता ते झाल्यानंतर म्हटलं डाळ शिजलेलीच होती, इडली शिजून होईपर्यंत मी करणार होते सांबारची तयारी। पण नॉर्मली काय होतं, माऊला फ्रीज खोलता येतो आणि जे आपले मसाल्याचे कवर वगैरे आहेत तर ती खूप फाडते किंवा काढून टाकते किंवा मिक्स करते ह्या बॉक्समध्ये दुसरा मसाला। तर मला जे आहे तर तो सांबार मसाला सापडायचं जे काम होतं तर ते माझं चालू होतं। तर फायनली मला जो सांबार मसाला आहे तो सापडला, कारण आपण एखादं काम करायला गेलो किंवा आपलं जर लक्ष नसलं तर माऊ येऊन फ्रीज खोलून जे नको ते कुटाने बऱ्यापैकी करत असते। तर बघा, डाळ शिजवताना त्यामध्ये तुम्ही सांबारमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घालतात तर ते सगळं घालू शकता। तर इथे शेवगाची शेंग आणि आपला जो भोपळा असतो, दुधी भोपळा, तर तो मी यामध्ये ॲड केला होता, आणि छानपैकी जी डाळ आहे तर ती घाटून घेत होते, कारण ती लवकर फोडणी देता येईल यासाठी, म्हणजेच की गरमागरम ज्या इडल्या आहेत तर त्या आपण लगेच सर्व करू किंवा खाऊ शकू यासाठी दोन्ही पण प्रिपरेशन जे आहे तर ते सोबतच करत होते। तर फायनली मीडियम साईजचे 2 कांदे होते तर ते घेतलेले आहेत मी कट करून, आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण त्यामध्ये ते घेणार आहोत थोडेसे फ्राय करून, कारण तो लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे। तर थोडासाच आपण ज्याचा तो वास म्हणतो तर तो वास निघेपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे। तर यामध्ये बघा तुम्ही सांबार मसाला, थोडीशी हळद आणि आपली मिरची पावडर किंवा मग कांदा लसूण मसाला तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजाने टाकायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही सांबारमध्ये चिंचेचा जो कोळ आहे किंवा चिंचेचं पाणी तर ते सुद्धा टाकू शकता। तर इथे बघा जिरे मोहऱ्याची जी फोडणी आहे तर ती मी दिलेली आहे, आणि थोडीशी टाकलेली आहे हळद। तर त्यानंतर मी टाकलेलं होतं हे मिरची पावडर आणि थोडासा जो घरगुती मसाला आहे तो, आणि आता सगळ्यात शेवटला आपण टाकणार आहोत तो सांबार मसाला। तर तुम्ही सांबार किती क्वांटिटीनुसार करता तर त्याच्या अंदाजाने जो आहे तर तो आपल्याला टाकायचा आहे त्यामध्ये सांबार मसाला।
तर अगोदर आपण हे जे मसाले आहेत तर ते सगळे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही. आणि नंतर आपण जे शिजवलेलं होतं तर ते अशा पद्धतीने तर बघा आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढं का शिजवलं म्हणून. तर नॉर्मली मुलांना भोपळा आवडत नाही, तर ते त्यामध्ये दिसला तर निवडून वगैरे खातात. आणि तुम्ही जर इडली किंवा उत्तप्पा डोसासोबत खायला दिलं सांबार तर ते आवडीने खातात. तर त्या गोष्टी त्यांना दिसू नये किंवा ओळखायला येऊ नये यासाठी मी अशा पद्धतीचं जे आहे तर ते मुलांसाठी सांबार करत असते. सो चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघायला तुम्हाला कसं वाटतंय तर कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सो आता ते उकळी येईपर्यंत जो आहे तर ते आपली इडली पण बऱ्यापैकी होणार आहे. आणि सांबार उकळी येईपर्यंत आपण आता उत्तप्पाची जी आहे तर ती तयारी करणार आहोत. कारण की आता दोन्हीसुद्धा गॅस चालू आहेत आणि तेव्हाच आपण तयारी करून घेणार आहोत की जेणेकरून सगळं आपल्याला सोबतच गरम गरम जे आहे तर ते एन्जॉय करता येईल यासाठी. बघा सांबार आता उकळण्यासाठी ठेवून मी जे आहे तर ते कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो, तर टोमॅटो कापताना आपल्याला त्यामध्ये त्याच्या ज्या बिया आहेत तर त्या घ्यायच्या नाही आहेत. त्याचं जे वरचं साल आहे तर तेच आपण घेणार आहोत उत्तप्पासाठी. तर इथे उकळी यायला मी ठेवलेला आहे. तर फायनली आता जे आहे तर ते इडली चेक करायचा जो टाईम आहे तर तो चालू झालेला आहे. तर इथे बघा हाताला थोडं थोडं अजून चिटकत होतं. तर जोपर्यंत चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ज्या इडल्या आहेत तर त्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर मी साईडच्या ज्या बाजू आहेत तर त्या काढून बघत होते तर त्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी आता निघत होत्या. तर मी काय केलं, आता गॅस बंद करून कुकर जो आहे तर तो तसाच ठेवला होता आणि नंतर जे आहे तर ते काढलं. तर इथं बघा बऱ्यापैकी सगळं झालेलं होतं माझं आणि कौस्तुभला झालेली होती घाई. तर त्याच्यासाठी जी डिश आहे तर ती मी प्रिपेअर करून देत होते त्याला गरम गरम, कारण तो पोटभर खाईन यासाठी, कारण मुलांना दम नव्हता निघत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मला वाजले होते संध्याकाळचे 9, कारण खाली सुद्धा खूप सारा वेळ गेला होता त्यामुळे. आणि ऑब्व्हियसली आता कौस्तुभला दिलं म्हटलं की माऊला लागतंच. सो मग तिला सुद्धा जे आहे तर ते दिलं होतं. तर त्यानंतर मी आता इडली काढून घेतली होती. तोपर्यंत आपला जो डोशाचा किंवा उत्तप्पाचा जो तवा आहे तर तो ठेवला होता मी गरम होण्यासाठी. तर तो गरम होईपर्यंत बऱ्यापैकी आपल्या ज्या इडल्या आहेत तर त्या मी काढून घेणार होते. तर बघा इडली जी आहे तर ती लगेच खायची होती, त्यामुळे मी त्या कुकरच्याच भांड्यामध्ये ठेवली की जेणेकरून एक्स्ट्राची जी भांडी आहेत ती खराब होऊ नये यासाठी. तर अशा पद्धतीने जे होतं तर ते आजचं रुटीन जे होतं तर ते झालेलं. सो तुम्हाला सुद्धा अशा जर इन्स्टंट इडल्या करायच्या असतील तर तुम्ही रव्याच्या सुद्धा करू शकता. रवा, दही आणि थोडासा आपला खायचा सोडा टाकायचा, त्याने खूप छान ज्या आहेत तर त्या होत असतात. पण नॉर्मली घरात दही अवेलेबल नव्हतं तर त्यासाठी मी जे इन्स्टंट पीठ असतं तर तेच आणून केलं होतं. तर फायनली इथे बघा आता ताट करून ठेवलेलं होतं आणि इथे करणार होते मी आता आपला उत्तप्पा. तर बेस तर तुमच्या अंदाजाने तुम्ही करू शकता की तुम्हाला किती थिक हवा यासाठी. तर बेस टाकून झाल्यानंतर त्यावरती लगेच अशा पद्धतीने कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर इथे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या आवडतात तर त्यासुद्धा ॲड करू शकता. आणि त्या ॲड केल्यानंतर याच्यावरतून आपल्याला जी मिरची पावडर आहे ती भुरभुरायची. तर या ठिकाणी तुम्ही मिरची पावडर न टाकता चिली फ्लेक्स किंवा आपले जे मिक्स असतात जेणेकरून आपण पिझ्झाला वापरतो तर ते सुद्धा टाकू शकता. आणि त्याच्यावरती तुम्ही चीज किंवा अमूल बटर हे सुद्धा टाकू शकता. ते टाकलं तर खूप अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. कारण कौस्तुभ वगैरे जर कधी कधी ह्या गोष्टी खाल्ल्या नाही तर त्यामध्ये चीज जर ॲड करून दिलं तर मुलं आवडीने खातात आणि अमूल बटरनी त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप वाढते. बऱ्याच वेळेचा माझा जो अनुभव आहे तर तो पण मी आज साधाच केला होता, कारण आज मुलांना जो आहे उत्तप्पा खायचा नव्हता, तो मलाच खायचा होता. त्यासाठी मी आज साधा जो आहे तर अशा पद्धतीने उत्तप्पा केला होता. तर खालून बऱ्यापैकी आता शेकून झाल्यानंतर आपण जे आहे तर ती बाजू पलटी करून घेणार आहोत. तर बघा तुम्ही पातळ सुद्धा करू शकता, पण इथे शक्यतो थिकनेस जो आहे तर तो उत्तप्पाचा खूप छान लागतो. त्यासाठी मी बऱ्यापैकी जो आहे तर तो मीडियम साईजचा म्हणायला काही हरकत नाही. तर तशा पद्धतीचा जो त्याचा थिकनेस होता तर तो करून घेतलेला. आणि वरचा जे कांदा आणि टोमॅटो आहे तर ते थोडंसं प्रेस करून घेतलं होतं की जेणेकरून ते त्याला चिकटलं जाईल यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू जी आहे तर ती सुद्धा खूप छान जी आहे तर ती भाजलेली. सो अशा पद्धतीने 2-3 उत्तप्पे जे आहेत तर ते करून घेतले होते. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.
सो अशाच पद्धतीने 2-3 डोसे जे होते तर उत्तप्पे जे होते तर मी घेतले काढून। सो चला तर आपण आता भेटूयात पुढच्या नवीन अशा एका व्लॉगमध्ये। सो चला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय। ही रेसिपी जी आहे तर ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। सो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।